मारत नसतात लवकर. आणि ऍक्टिंग करणारे पण असतात ना. आणि हा बटाटा प्रॉब्लेम झालेला आहे. पण त्याचबरोबर मी साईड बाय साईड हे बटाट्याची कापा सुद्धा करते. मी तांबडा पांढरा रस्सा खायला आहे. नमस्कार, चांदोस्कर ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. काल मी एकटा होतो, पण आज माझ्यासोबत मित्र आले. संतोष पुणेकर. आता आमचं ठरलंय की आम्ही रोज जॉगिंग करणार आहोत आणि शरीराची काळजी घेणार आहोत. भेटूया लवकरच. सकाळ सकाळ मेलाय रे तू. जवळ घे. अरे उठलं तर काय करणार? कधी मरत नसतात लवकर. आणि ऍक्टिंग करणारे पण असतात ना. नाही, रक्त दिसतंय आजूबाजूला. उडवलंय कोणतरी. Oh my god. दिवे आणि कुठेतरी टाकल्या साईडला. सकाळी जॉगिंगवरनं आलो आणि जो काय झोपलो तो डायरेक्ट 1 वाजता उठलो. आणि आता 1 वाजता उठल्यानंतर म्हणजे कधी एवढी झोप आली ती पण मला कळलं नाही. आणि आता परत 4 वाजता निघायचं आहे. त्याच्या आधी मला जेवण वगैरे सगळं बनवायचं आहे. आणि जेवण बनवल्यानंतर पण जेवण आता बनवायला पण तेवढा वेळ नाही आहे. त्याच्यामुळे डायरेक्ट भातसुद्धा एका साईडला भात लावणार आहे कुकरमध्ये आणि दुसऱ्या बाजूला कुकरमध्ये डाळ बनवणार आहे. लेट्स गो. आणि आता मी घाईघाईमध्ये जेवण बनवतोय. फक्त डाळ भात एवढंच करणार आहे. सध्या मी हा भात एका कुकरमध्ये लावणार आहे आणि त्याचबरोबर त्या दुसऱ्या कुकरमध्ये लावणार आहे डाळ. सध्या मी धुवून घेतोय. आणि कुकर तर लावणारच आहे, पण त्याचबरोबर मी साईड बाय साईड हे बटाट्याची कापा सुद्धा करतोय. की थोडंसं तिथं मसाला बिसाला लावणार. अजून त्याला जेवढी गरज लागेल त्याप्रमाणे प्रत्येक बटाट्याला मी मसाला आणि हळद वगैरे लावणार आहे. काम करतो इकडं इंडक्शनमध्ये. इंडक्शन आहे त्यामुळे चांगली गोष्ट झाली. आणि इंडक्शनवरती मी साईड बाय साईड डाळ बनवणार आहे आणि त्याचबरोबर साईडला तिकडे गॅसवरती कापासुद्धा बनवणार आहे. अशा दोन्ही पण गोष्टी करणार आहे. आता सुद्धा साहित्य सगळं रेडी करून ठेवलेलं आहे की काय काय लागणार आहे. ते टमाटर कापून ठेवले, कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे, मिरची कापलेली आहे, लसूण आहे आणि टॅमॅटो वगैरे सगळं कापून ठेवलेले आहे. आता अजून काम सुरू आहे. इंडक्शन चालतोय की नाही ते बघायला पाहिजे. चालू झालेलं आहे कारण बऱ्याच वर्षानंतर हा चालू केलेला आहे इंडक्शन. स्टील फ्राय. आणि हा बटाटा प्रॉब्लेम झालेला आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. आणि अशा तऱ्हेने फायनली तो चालू झालेला आहे. मॅन्युअल मध्ये लागलेला आहे. डीप का वाटतो मला कळत नाही. हे बघा, हे मला त्या दिवशी म्हणजे काल सोना आली होती शूट करायला. निकेत आणि सोना आली होती तशी. तर तिला बोललं हे काय आहे. ती मला बोलली की हा मेकअप रिमूव्हर आहे. पण ह्याला जर तुम्ही बर्फाच्या पाण्यात जर ठेवलं आणि ते डोळ्यावरती ठेवलं तर डोळ्यातली जी काय उष्णता असते ती सगळी त्यातून निघून जाते असं तिचं म्हणणं आहे. आणि डोळ्याला थंडावा मिळतो. चला बघूया ट्राय करून. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. कापा रेडी झालेले आहेत माझे आणि डाळ पण झालेली आहे. आता पुढचं बघूया. जेवायला घेतो. डाळ सुद्धा बघू शकता. डाळ सुद्धा रेडी आहे. कापा रेडी आहे. आवाज बंद. आणि थाळी रेडी आहे. डाळ, भात, कापा आणि लोणचं. भेटूया जेवल्यानंतर. A few inches later. आमचा उत्साह वाढेल. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. मी सर्वांना एक नम्र विनंती करतो, थोड़ा जवळ या जेणेकरून आमचा आवाज पोहोचेल. तो दोस्तों, आज हम आपके सामने एक छोटा सा प्यारा सा रंगारंग भरा नुक्कड़ नाटक पेश करने वाले हैं
जिसका नाम आणि मातोश्रीमध्ये आम्ही तांबडा पांढरा रस्सा खायला आहे. हा पांढरा रस्सा, हा तांबडा रस्सा, सुकं अंडा करी, ज्वारीची भाकरी. ही एवढी मोठी गँग आहे बघा खायला. अर्धे टेबल ह्यावरती बसलेले, आता नवीन प्लेटला असेल इथे बसलेले, 4 जण तिथे बसलेले आहेत. अशी आमची पूर्ण गँग आहे. आणि हे ते हॉटेल आहे, हॉटेल मातोश्री फॅमिली रेस्टॉरंट. स्पेशल दम बिर्याणी, तांबडा पांढरा रस्सा. आणि हे दिघामध्ये आहे. दिघा म्हणजे आपला ऐरोली साईडचं जे दिघा आहे त्या साईडला आहे. स्टेशनच्या अगदी जवळच आहे. तिथे कोणालाही विचारलात, समोर हे पिरामिड म्हणून टॉवर आहे, स्टेशनच्या आजूबाजूलाच आहे. कोणालाही विचारलं तर पण कोणीही सांगेल, असं जवळ आहे. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.